the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 अनेक वेळा सपोज काम करून घ्यायचंय तर आपल्याला इन्फ्लुएन्शियल किंवा प्रभावी व्यक्तीला घेऊन जायची गरज नाही. नुसतं त्याचं नाव जरी सांगितलं ना तरी काम होतं ना. करेक्ट है ना. समजा कुठलं मोठं काम करायचं, शाळेमध्ये ऍडमिशन आहे आणि तुमच्या ओळखीचे कोणतरी अधिकारी आहेत, तुम्हाला नाही आता मी अधिकाऱ्याला घेऊन जात आहे शाळेमध्ये ऍडमिशन साठी. पण जर तो अधिकारी आला नाही आणि फक्त तुम्ही त्याचं नाव सांगितलं, त्याचं नाव आणि तो व्यक्ती सारखाच आहे. आमेन. येशू आणि त्याचं नाव सारखंच आहे. ही अँड हिज नेम इज अ सेम. तुम्ही येशू इकडे जर नाही आला फिजिकली, पण तुम्ही त्याचं नाव घेतलं तर तेच कार्य घडेल जे येशू इकडे असतात. जर येशू फिजिकली इकडे असता शारीरिकरित्या आणि जर कोण आजारी असते आणि त्यांनी हात ठेवला असता, लोक बरे झाले असते. पण आज जर येशू शारीरिकरित्या इकडे नाहीये पण त्याचं नाव आहे, सो त्याचं नाव तेच कार्य करेल जे येशूने कार्य केलं असतं. आमेन. सो द नेम इज इनफ. नाव पुरेसं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. ग्लोरी टू गॉड. आमेन. आज संध्याकाळी आपण लवकरच गुड फ्रायडे आणि ईस्टर साजरा करणार आहे ना. एप्रिलमध्ये, किती लोकांना माहिती आहे एप्रिलमध्ये उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थानाचा दिवस आहे. राईट. 13th एप्रिल इज ईस्टर और गुड रेझरेक्शन डे आणि 11 तारखेला उत्तम शुक्रवार आहे. करेक्ट. सो आणि आज प्रभू भोजन देखील आहे. पण प्रभू भोजनाविषयी आपण कधीतरी एक दिवशी खोल शिकणार आहे की प्रभू भोजन का घ्यायला पाहिजे किंवा का देवाची लेकरं प्रभू भोजनासाठी आली पाहिजे. त्याचं बायबल मधून महत्व काय, की का आपण प्रभू भोजनामध्ये नेहमी हजर असलं पाहिजे. आणि शिष्य लोकांनी, इव्हन प्रेषित लोकांनी प्रभू भोजनाला कधीच टाळलं नाही. ज्यावेळेस ते एकत्र येत असे, इनफॅक्ट आता आपल्याकडे तेवढा हे नाहीये म्हणून आपण महिन्यात एकदा करतो, पण त्या काळामध्ये मंडळी ज्यावेळेस ते भेटत होती ती मंडळी प्रभू भोजन घेत असे. है ना. का ते प्रभू भोजन घेत? येशू ख्रिस्त तर नुकताच क्रुसावर मरून पुनरुत्थित झाला होता, तरीही ते भेटल्यावर प्रभू भोजनामध्ये सहभागी होत असे. त्यांच्यासाठी ती घटना खूप जवळ होती. त्यांच्यासाठी ती घटना एकदम रिसंट होती, हल्लीच झालेली घटना होती, पण तरी प्रभू भोजनामध्ये ते सतत सहभागी होत होते. आपण तर खूप वर्षानंतर, 2000 वर्षानंतर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या आणि पुनरुत्थानाची घटना ऐकत आहे, शिकत आहे, जाणून घेत आहे. मग प्रभू म्हणेल की तू कित्येक करून जास्ती प्रभू भोजनामध्ये सहभागी असलं पाहिजे. डिड यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? कारण प्रभू भोजनामध्ये सहभागी होणं, तो म्हटला माझ्या स्मरणार्थ कर. शिष्य लोकांना की त्यावेळेसच्या प्रेषितांना, त्यांना स्मरण ते काय विसरले नव्हते, पण तरी प्रभू म्हणतो माझ्या स्मरणात कर, माझ्या आठवणीत कर. याचा अर्थ प्रभू म्हणतो ही आठवण कर मी काय केलंय, ही विसरू नकोस. भले 1 महिना झालाय, 2 महिने झाले, 1 वर्ष झालं किंवा 2000 वर्ष झाली, प्रभू म्हणतो विसरू नकोस. ते स्मरणामध्ये ठेव की मी तुझ्यासाठी काय केलं. प्रेज गॉड. म्हणून कधीतरी आपण प्रभू भोजनाविषयी जास्त खोलमध्ये शिकूया. पण आज जो वचन जे प्रभूने मला दिलं आणि आज दुपारी मनन करत असताना प्रभूने अचानक हृदयात टाकलं. लेट्स ओपन बायबल. लेवियाचं पुस्तक लेविटिकस 14वा अध्याय 1 ते 8. लेविय 14वा अध्याय 1 ते 8. किती लोक विश्वास धरतात की तुमचं देवाशी नातं आहे? राईट. येस नो. तुमचं देवाशी नातं आहे. देव तुमच्याशी जुडलाय. आमेन. किती लोक विश्वास ठेवतात की तुम्ही येशूच्या द्वारे पवित्र झाले, कॉन्फिडेंट, एकदम खात्रीशीर की तुम्ही शुद्ध झालेले आहात. किती लोक अजूनही म्हणतात मी पापी आहे. किती लोक म्हणतात मी अजूनही पापी आहे प्रभू. आज कोणी ऍक्सेप्ट नाही करत, नो प्रॉब्लेम. पण बायबल तुम्हाला कसं पाहतं हे खूप सुंदर आहे समजणं, जाणणं.
आणि तुमची खरी ओळख तुम्हाला आणि मला कशी समजेल, आपली खरी ओळख आपल्याला कशी समजेल? बायबलमधून. आणि ही जी जुन्या करारामध्ये ही जी घटना आहे किंवा ही जी प्रथा होती मोशेच्या काळामध्ये, ही प्रथा ज्यावेळेस प्रभूने मोशेला सांगितली की ही तुला करायची आहे, त्याचा अर्थ नवीन करारामध्ये कसा आहे? कारण बायबल सांगतं देव त्याचं वचन कधीच रद्द करत नाही, हे ना. प्रभूचं वचन कधीच नाहीसं होत नाही. प्रभू त्याचं वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आमेन. प्रभू त्याचं वचन पूर्णता करतो. याचा अर्थ जर तो बोलला ते बोलला, जर त्याने ते नियम आणले तर ते नियम आणले, आणि जर ते नियम आणले तर कोणीतरी पूर्ण करणं गरजेचं आहे. आमेन. परमेश्वर नियमाचा प्रभू आहे, तो त्याच्या वचनाचा प्रभू आहे. नियम म्हणजे वचन, त्याची वचन किंवा त्यांनी काय गोष्टी सांगितल्या करायला ते तो पूर्ण करण्याची अपेक्षा करतो. आणि त्या काळामध्ये मोशेला प्रभूने अनेक नियम दिले होते. त्याच्यातला हा एक नियम होता की जर कुठलाही त्या प्रांतामध्ये किंवा इस्रायलमध्ये कुठलाही महारोग म्हणजे कुष्ठरोग, राईट, कुष्ठरोग, ज्याला स्किनचा आजार झालाय, कुठल्या प्रकारचा कातडीचा आजार झालाय, कुठल्याही प्रकारचं त्याचे शरीर वाढत चाललंय किंवा आखडत चाललंय किंवा वितळत चाललंय, अशा प्रकारचा महारोग त्या काळामध्ये भयंकर होता. आणि अशा लोकांसाठी प्रभूने एक नियम आणला. ओके. आणि हा नियम लेवियाच्या 14व्या अध्यायामध्ये 1 ते 8 याच्यामध्ये खूप सुंदर लिहिलाय. पण हा नियम आपल्यासाठी कसा लागू आहे आणि आपल्यासाठी कसा पूर्ण झाला आपण पाहूया. रीड लेविया 14वा अध्याय 1 ते 8. परमेश्वर मोशेला म्हणाला, महारोग्यास शुद्ध ठरवण्याच्या वेळचा नियम हा. महारोग्यांना शुद्ध ठरवण्याचा नियम हा. महारोग्यांना शुद्ध करायचा नियम हा आहे. नेक्स्ट. त्याला याचकाकडे आणावे. याचकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पाहावे. ओके. व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास त्याने आज्ञा करावी की ज्याला शुद्ध ठरवायचं आहे त्याच्यासाठी 2 जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब हे घेऊन यावे. मग याचकाने आज्ञा करावी की वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारावा आणि जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचं कापड आणि एजोब हे घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्षाच्या रक्तात त्याने बुडवावे. आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवायच्या मनुष्यावर 7 वेळा शिंपडावे. मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्षाला महारानात सोडून द्यावे. आणि शुद्ध ठरवायच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करवावे आणि पाण्याने स्नान करावे. ठीक आहे. ओके. हे किती वर्ष आहे? 8. ओके. 7 पर्यंत. ठीक आहे. आपण वचन घेऊन पाहूया काय त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि हा नियम बायबल सांगतं प्रभूने मोशेला दिला की महारोग्यांना शुद्ध ठरवण्याचा हा नियम आहे. ओके. महारोग त्या काळामध्ये एक प्रकारचा भयंकर आजार होता. एक प्रकारचा असा आजार होता की त्यावेळेस लोकांना वेगळं ठेवत असे, वेगळं राहायला लावत असे. महारोगी जे होते त्यांना तंबूमध्ये किंवा त्यांना त्यांच्या कॅम्पला काय म्हणतात, छावणीमध्ये राहायची परवानगी नव्हती. त्यांना आलिप्त करायचं ना, वेगळं ठेवायचं होतं. त्यांच्याशी कोणी भेटायचं नाही, त्यांच्याशी संपर्क करायचा नाही. कारण तो महारोग असा होता की स्पर्शाने पसरत होता. आणि मग त्या लोकांविषयी किंवा त्या लोकांची त्यांचं काही घेणं देणं पण नव्हतं. त्यांचे नातेवाईक देखील त्यांना भेटायला येत नव्हते. त्यांचे मित्र, त्यांचे जे कोणी आहे सर्व त्यांना वेगळं टाकत असे. असा हा भयंकर महारोग होता. आणि या महारोग्यांना प्रभू म्हणतो मी शुद्ध करायचा एक नियम आणत आहे. कारण अशा प्रकार जरी ते लोक महारोगामध्ये अडकले होते पण तरी प्रभूचं हृदय होतं की त्यांना पुन्हा त्या छावणीमध्ये घ्यायचं, पुन्हा त्यांना बोलवायचं, पुन्हा काहीतरी करून त्यांना आपल्यामध्ये ऍक्सेप्ट करायचं, पुन्हा त्याला नियम आणून त्यांना पुन्हा त्या छावणीमध्ये बोलवायचं किंवा त्यांचा स्वीकार करायचा. का? कारण लोक करत नव्हते. परमेश्वराची इच्छा होते की त्या महारोगी लोकांनी प्रभूपासून दूर राहू नये. दॅट इज गॉड्स डिझायर की त्यांनी वेगळं राहू नये, त्यांनी माझ्या जवळ राहावं. आमेन. आणि मग
प्रभू काय म्हटला, हे मी नियम आणत आहे, खूप सोपा हा नियम आहे, हा नियम तू पूर्ण करशील, तू शुद्ध होशील. पण त्या काळामध्ये हे नियम सुद्धा, काही नियम पूर्ण करणं डिफिकल्ट होतं, अवघड होतं. आणि या मोशेला प्रभू म्हणाला की ज्यांना पवित्र व्हायचंय, ज्यांना शुद्ध व्हायचंय, त्यांनी एक गोष्ट करायची. त्यांनी 2 जिवंत आणि शुद्ध पाखरे आणायची, पक्षी. त्यांनी गंध, व्हॉट इज दॅट, कुठला, गंध सरूचे लाकूड आणायचे. त्यांनी किरमिजीचे कापड किंवा एक लोकर ज्याला म्हणतात ते आणायची. आणि चौथी गोष्ट, एजोब या झाडाची फांदी त्याने आणायची. या 4 गोष्टी नाव, या 4 गोष्टी आपण ॲज गॉड विलिंग जर वेळ मिळाला तर आपण पाहूया. पण या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. प्रथम 2 जिवंत आणि शुद्ध पक्षी. दुसरं गंध सरूचे लाकूड. तिसरं किरमिजीचे कापड किंवा एक प्रकारचं वूल किंवा लोकर होतं ते. आणि चौथं होतं एजोब झाडाची फांदी. आता हे 4ही जे सामग्री आहे हे खूप महत्वाचे आहेत, कारण ह्या सामग्रीची जोड नवीन करारमध्ये आहे. पुन्हा आपण रिपीट करूया. प्रथम 2 जिवंत आणि शुद्ध पक्षी. दुसरं गंध सरूचे लाकूड. तिसरं किरमिजीचे वस्त्र किंवा लोकर. आणि चौथं एजोब झाडाची फांदी. राईट. आणि हे जे प्रभूने सांगितलं, हे सामग्री तुला घेऊन यायचे. आणि प्रभू या सामग्रीमध्ये काय करणार आहे, किंवा तो जो याजक होता, तो याजक हे सामग्री घेऊन काय करणार होता हे समजून घ्या. कारण जस्ट हे समजेल, आपल्याला समजेल की प्रभू येशूने आपल्यासाठी काय केलं. आमेन. प्रथम हा याजक त्या महारोग्याला त्या छावणीमध्ये येऊ देत नसेल. हा महारोगी आणि हा याजक हे दोघेही छावणीच्या बाहेर जात असे. येशू ह्याचं क्रुसावरचं खेळणं इस्रायलच्या बाहेर झालं. त्याला गोलगोथा टेकडीवर त्या नगराच्या बाहेर घेऊन गेले. फक्त ऐकून घ्या, मी सांगते, नंतर तुम्ही जोडा त्याला. येशूचं क्रुसावरचं खेळणं नगरामध्ये नाही, तर नगराच्या बाहेर झालं. राईट. दुसरी गोष्ट, मोशेला म्हणजे हा नियम जो सांगितला की याजकाने ते 2 शुद्ध पाखरू घ्यायचे, त्याच्यातला एक पाखरू किंवा त्यांनी एक भांड घ्यायचं जे होतं मातीचं भांड. ओके. आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये रनिंग वॉटर किंवा धावतं पाणी, झऱ्याचं पाणी, विहिरीतलं पाणी नाही, झऱ्यातलं पाणी. आणि त्या झऱ्यातलं पाणी का प्रभू म्हणाला, कारण झऱ्यातलं पाणी शुद्ध आहे. वेलचं पाणी किंवा विहिरीचं पाणी हे स्थिर झालेलं आहे, ते अशुद्ध आहे. प्रभू म्हटला, वाहतं पाणी तू घे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये टाक. ओके. आणि पहिला जो पक्षी आहे, त्या पहिल्या पक्षीला तू मार आणि त्याचं जे रक्त आहे त्या मातीच्या भांड्यामध्ये पाण्यासहित त्याच्यामध्ये पडलं पाहिजे. ओके. नंतर दुसरा जो पक्षी आहे, त्या दुसऱ्या पक्षीला तू घे. लाकडच कुठलाही गंध सरूचं लाकूड, ते एक प्रकारचं हँडल होतं, असं एक लाकूड. आणि त्या लाकडावर त्या पक्षाला असं बांध त्या किरमिजीच्या कापडाने. ओके. हे लाकूड आहे, या लाकडावर तो पक्षी ठेवलाय, त्या किरमिजीच्या कापडाने त्यांनी बांधलेलं आहे. अशा प्रकारे बांधलंय की त्या पक्षाची शेपूट जी आहे ती खालच्या बाजूला, डोकं वरच्या बाजूला. जीसस कसा क्रुसिफाय झाला, येशूचं क्रुसावरचं कसं होतं, स्ट्रेट. त्याच्या अगेन्स्ट पेत्राला पण क्रुसावर देण्यात आलं, पण त्याला उलट टांगण्यात आलं. राईट. सो तो पक्षी सरळ त्याला बांधला गेला. ओके. हा पक्षी जिवंत आहे. ठीक आहे. तो पक्षी, पहिला पक्षी, त्याचा बळी दिलाय, त्याला मारलंय, त्याचं रक्त त्या भांड्यामध्ये ओतलंय. आणि हा दुसरा पक्षी जो जिवंत आहे, त्या जिवंत पक्षीला किरमिजीच्या कापडाने बांधण्यात आलं आणि त्याच्या वर
एजोब झाडाची फांदी आहे. ओके, आणि मग प्रभू म्हणाला हे पूर्ण जे आहे हे त्या पूर्ण लाकडासहित, त्या किरमिजीच्या कापडासहित आणि पक्ष्याला त्या भांड्यामध्ये तू डिप कर, त्या भांड्यामध्ये बुडव आणि बाहेर काढ. ओके, आणि हे झाल्यानंतर समोर आहे महारोगी. राईट, आता हा जो लाकूड आहे, गंध सरूचा लाकूड, पक्षी, किरमिजीचं कापड आणि इजोब झाडाची फांदी, ही सर्व कशाने भरली आहे? पाणी आणि त्या रक्ताने. राईट, आणि आता परमेश्वराने याजकाला सांगितलं, किंवा मोशेने याजकाला सांगितलं, 7 वेळा, किती वेळा? 7 वेळा त्या महारोग्यावर तू शिंपड. हे समजलं इथपर्यंत? तो पूर्ण पक्षी, गंधसुरूचं लाकूड, किरमिजीचं कापड आणि एजोब झाडाची फांदी, ही सर्व त्या भांड्यामध्ये डिप करण्यात येत असे, बुडवण्यात येत असे, आणि ज्यावेळेस ते बाहेर काढत असे ते महारोग्यावर 7 वेळा शिंपडत असे. आणि ते झाल्यानंतर या लाकडावरचा जो पक्षी आहे, जो किरमिजीच्या कापडाने बांधला गेलाय, त्याला सोडवण्यात यायचं. ओके, कारण तो पक्षी पूर्ण भिजलेला आहे रक्ताने, पाण्याने. त्याला सोडण्यात येत असे. ओके, आणि त्याला जाऊन अरण्यामध्ये सोडण्यात येत असे, त्याला उडून टाकत असे. नियम थोडासा विचित्र आहे ना. प्रभू काय करत आहे? प्रभू तो काय नियम आणलाय प्रभू आमच्यासाठी? तो महारोगी म्हणाल, बापरे काय नियम आहेत हे. पण हे सर्व घटना येशूविषयी आहे. ही सर्व घटना प्रभू येशूविषयी आहे. जो प्रथम पक्षी आहे तो येशू, क्रुसावर खेळलेला येशू आहे, ज्याचं रक्त त्या अर्धन भांड्यामध्ये, त्या मातीच्या भांड्यामध्ये, या माती, आपण मातीचे भांड, राईट? आमेन, है ना? जस्ट येशूला भाला भोसकण्यात आला. आय टेल यू लेटर ऑन. प्रथम पक्षी का? पक्षी, कारण पक्षी हे हवेतले जीव आहेत, राईट? स्वर्गीय जीव आहे, ज्याला आपण प्रथम स्वर्ग म्हणतो, राईट? प्रथम स्वर्ग हे हवा, वातावरण, हे प्रथम स्वर्ग आहे. आणि पक्षी या प्रथम स्वर्गामध्ये, ते पक्षी हे दर्शवतं की स्वर्गातनं एक व्यक्ती आला आणि तो पृथ्वीवर आला. डिड यू अंडरस्टँड दिस? गॉड चोज समथिंग विच इज फ्रॉम द हेवनलीज. प्रभूने अशा गोष्टीची निवड केली जे स्वर्गीयमध्ये राहत होते, स्वर्गीय स्थानांमध्ये राहत आहेत. प्रभू आपल्या स्वर्गीय स्थानामध्ये राहत आहे आणि त्याला या पृथ्वीवर बोलवण्यात आलं. प्रेज गॉड. प्रभूने ते मातीचं भांड सांगितलं आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी हे होतं जे धावतं पाणी होतं, कारण ते शुद्ध पाणी होतं. आणि ते भांड, जे मातीचं भांड आहे, त्या भांड्यामध्ये पाणी आणि त्या पाखराचं रक्त त्याच्यात साठवण्यात आलं. आणि त्या रक्तामध्ये दुसरा पक्षी बुडवून, त्या गंधसुरूचं लाकूड बुडवून, इजोब झाडाची फांदी बुडवून, किरमिजीचं कापड बुडवून त्यानंतर पक्षाला मोकळं करण्यात येत असे. ऍक्च्युली दॅट मीन्स रेझरेक्शन. तोच पक्षी जो मारला गेला, तो वध केलेला प्रभू येशू आहे. दुसरा पक्षी जो सोडण्यात आला आणि जो आकाशात निघून गेला आणि नाहीसा झाला, तो आहे आपला पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. पण घटना काय घडली माहितीये? त्याच्या रक्ताने आणि त्या पाण्याने महारोग्यावर 7 वेळा शिंपडण्यात आलं. 7 टाइम्स त्याच्यावर शिंपडण्यात आलं. 7 वेळा का? कारण तुम्ही 7 दिवस म्हणू शकता मी शुद्ध आहे, मी शुद्ध आहे. मी फक्त म्हणू शकतो आज रविवारी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो, खूप शुद्ध आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार आहे, आजचा दिवस खराब आहे. 7 दिवस, कारण 7 याचा अर्थ परफेक्शन. 7 या अर्थाचा बायबलमध्ये अर्थ आहे परफेक्शन, परिपूर्णता. प्रभूने परिपूर्णतेने आपल्याला शुद्ध केलाय. 7 टाइम्स याचा अर्थ
आपण सर्वजण परिपूर्णतेने शुद्ध झालोय, पवित्र झालोय. 7 दिवस प्रभू म्हणतो तू शुद्ध आहेस. 7 दिवस तू शुद्ध आहेस. तो एकही दिवस म्हणू शकणार नाही आज मंगळवार आहे, आज काहीतरी घडलं. प्रभू म्हणतो मी तुझ्यावर 7 वेळा रक्त शिंपडलंय प्रभू येशूचा. आमेन. 7 वेळा येशूने त्याचं रक्त सांडलं. ज्या वेळेस पासून त्याला धरण्यात आलं गार्डन ऑफ गेथसेमनी पासून तर क्रुसावर जाऊपर्यंत 7 ठिकाणी त्याचं रक्त या पृथ्वीवर पडलं आणि 7 वेळा त्या महारोग्यावर रक्त शिंपडण्यात येत असे. याचा अर्थ प्रभू येशूने पण 7 वेळा रक्त सांडलं. 7 टाइम्स. बायबलमध्ये जरी आकडे दिले नसतील पण जर तुम्ही अभ्यास केला तर 7 वेळा येशूचं रक्त सांडलं. प्रथम गार्डन ऑफ गेथसेमनी मध्ये, नंतर जेव्हा त्याची दाढी ओढण्यात आली, ज्यास भाला भोसकण्यात आला, ज्यास काट्यांचा मुकुट आला, ज्यास त्याला चापक्यांचे फटके मारण्यात आले, अशा 7 वेळा येशूने रक्त सांडलं. विच मीन्स दॅट परफेक्टली, परिपूर्णतेने प्रभूने आपल्याला शुद्ध केलंय. आणि आपली जाणीवता ह्याच आधारे असली पाहिजे की मी पूर्णपणे शुद्ध झालोय. आज माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पापाचा महारोग नाहीये. महारोग ऍक्च्युली पापाचं दर्शक आहे. जुन्या करारामध्ये महारोगींना खूप वाईट ट्रीटमेंट होती कारण त्यांना असं गृहीत धरण्यात येतो की ह्यांनी काहीतरी वाईट केलंय म्हणून त्यांच्यावर देवाचा न्याय उतरला. सिन, पाप हे महारोग्याचं प्रतीक आहे किंवा महारोग हे पापाचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की त्या महारोगांना कोणी ऍक्सेप्ट करू नव्हतं पण माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्याकडे यावं. आणि म्हणून प्रभू म्हणतो की मी त्या महारोग्याच्या लोकांसाठी मी या पृथ्वीवर आलोय. प्रेज गॉड. द वन्स वर रिजेक्टेड, ज्यांचा नकार झाला, ज्यांना कोणी स्वीकारत नव्हतं, अशा लोकांसाठी प्रभू म्हणतो मी पृथ्वीवर आलोय. 7 टाइम्स आय हॅव शेड माय ब्लड. 7 वेळा मी रक्त सांडलंय. मी स्वतःला माझ्या त्या लोकांसाठी दिलंय आणि मी पुन्हा देऊन पुनरुत्थित पण झालं. प्रेज गॉड. द 2 doves, हे 2 पक्षी, एक आहे त्याच्या क्रुसावरचं खिळण्याचं दर्शक, दुसरं आहे त्याच्या पुनरुत्थानाचं दर्शक. प्रेज गॉड. डिड यू अंडरस्टँड दिस? लाकूड, जे गंधसरूचं लाकूड आहे, ते का वापरलं माहितीये? कारण गंधसरूचं लाकूड ची जी क्वालिटी आहे, हे लाकूड कधीच कुजत नाही. ह्या लाकडाला कीड लागत नाही. हे लाकडाला कुठलाच रोग लागत नाही कारण हे लाकूड इतकं स्ट्रॉंग आहे. जेव्हाच आपण ख्रिस्ताच्या रक्तामध्ये बुडलो गेलो ना आणि जसं आपण बाहेर आलो ना, आपलं हे शरीर पूर्णपणे रोगमुक्त झालंय. ते जे सिडार लाकूड आहे ना, ते जे गंधसरूचं लाकूड आहे ना, हे शरीराचं प्रतीक आहे. गॉड बोलला याच्यावर मी कुठली कीड लागू देणार नाही, कुठला रोग येऊ देणार नाही, कुठलाही अरिष्ट किंवा कुठलाही व्याधी येऊ देणार नाही, कारण हे शरीर, ते गंधसरूचं लाकूड देखील त्या रक्तात बुडलं होतं. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग द पॉवर ऑफ द ब्लड ऑफ जीसस? येशूच्या रक्ताचं सामर्थ्य. ते किरमिजीचं जे कापड होतं ते तुमचा जीव आहे. कारण ह्या जीवाने पक्षाला, जो तुमचा आत्मा आहे एका प्रकारचा, आणि लाकूड जे गंधसरूचं लाकूड आहे, हा तुमचं शरीर आहे. तुमचा जीव, आत्मा आणि शरीर तिन्ही येशूच्या रक्तामध्ये बुडलं गेलाय. हालेलुया. ऍक्च्युली आय एम नॉट एबल टू एक्सप्लेन, पण जसं मराठीत एक्सप्लेन करता येईल मी करतो. आपला जीव, आपला आत्मा, आपलं शरीर, तिन्ही प्रभूने शुद्ध केलंय, पवित्र केलंय. आज कोणीही तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही अशुद्ध आहात. कोणीही तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही वाईट आहात, पापी आहात. कारण प्रभूने जेव्हा तुमच्यावर ठपका लावला की तू शुद्ध झालायस, फिनिश्ड, जगातला कुठलाही व्यक्ती, सैतान, कुठलाही दुरात्मा, कुठलाही दुष्टात्मा तुमच्या कानातून बोलू नये तू पापी आहेस, तू वाईट आहेस, तू अशुद्ध आहेस. नो, येशूच्या रक्ताने कार्य पूर्ण केलंय. 7 वेळा रक्त पाप त्या महारोगावर सांडण्यात आलं, शिंपडण्यात आलं. तो रोगी पूर्णपणे शुद्ध झाला. आमेन. आता हाच नियम ख्रिस्तामध्ये येशूने आपल्यासाठी पूर्ण केला आहे. आता आपल्याला काय पक्षी आणायची गरज नाही. आता आपल्याला कुणाला बळी द्यायची गरज नाही, कुणाचं रक्त घेऊन यायची गरज नाही. आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ते दोन्ही पक्षी झाला.
जो एक वधला गेला आणि एक पुनरुत्थित झाला. प्रेज गॉड. आणि जस्ट पुनरुत्थित झाला तो कुणाच्याच नजरेत आला नाही. तो पक्षी न जस्ट त्याला सोडण्यात आलं ना, ते पाहायचे हा पक्षी जोपर्यंत नजरेपासून निघून जात नाही ना तोपर्यंत ते पाहत असायचे. हे सगळे डिसायपल्स लोक पण येशू चाललाय 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 आणि त्यांच्या नजरेच्या आड गेला. हालेलुया. डिड यू अंडरस्टँड दिस? पुनरुत्थान, ज्यावेळेस सर्व प्रेषित लोक जमले आणि प्रेषितांच्या समोर येशू उचलला गेला. येशू उचलला गेला आणि असा उचलला गेला, पाहत 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 पाहताना अचानक ढग आले आणि तो त्यांच्या नजरेच्या आड झाला. तसाच हा पक्षी पण ज्यावेळेस तो अरण्यामध्ये सोडून येत असे, सर्वजण पाहत असे त्या पक्षाकडे, आणि जोपर्यंत तो पक्षी नजरेच्या आड जात नाही तोपर्यंत कोणी तिकडनं जात नसे. हालेलुया. तुमचा जीव, तुमचा आत्मा, तुमचा शरीर तीनही शुद्ध आहे आणि तुमचं शरीर देखील निरोगी झालंय है ना. म्हणून कुठलाही आजार स्वीकारू नका, कारण हे रेव्हलेशन हे कुठेच तुम्हाला सापडणार नाही. दिस इज गॉड गिव्हन रेव्हलेशन. तुमचं शरीर जे त्या लाकडासारखं आहे, ज्याच्यावर कीड लागत नाही, रोग लागत नाही, कुठल्याही प्रकारचं कुजत नाही, सडत नाही, आपलं शरीर पण प्रभूने तसं केलंय. ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा रोग, आजार, मरी, अरिष्ट, व्याधी, दुखणं येऊ शकतच नाही. इट इज आवर मिस्टेक की आपण ते ऍक्सेप्ट केलं. ही आपली चूक आहे किंवा आपली अज्ञानता आहे ज्याच्यामुळे आपण स्वीकार केलाय ते. पण बायबल सांगतं तुमच्यावर आजार, रोग आता येऊच शकत नाही, कारण तुमचं शरीर त्या लाकडासारखं आहे, ते कधीच कुजणार नाही. म्हणून बायबल सांगतं येशूला जर उठलं असतं आणि जर तिसऱ्या दिवशी उठला नसताना येशू तसाच राहिला असता, त्याच स्थितीमध्ये त्याचं शरीर कधीच कुजलं नसतं. डू यू नो दॅट? येशूचे शरीर जे ना कधीच सडलं नसतं, कारण त्याच्यामध्ये पाप नव्हतं. त्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट गोष्टी नव्हत्या, अंधाराच्या गोष्टी नव्हत्या. हे शरीर कधीच कुजलं नसतं. आज जर येशूची कबर तुम्ही उघडली असती, येशू तसाच तुम्हाला दिसला असता जसा 2000 वर्षापूर्वी होता. कारण बायबल सांगतं, दावीद राजा म्हणाला की मी माझ्या प्रभूला कधीच कुजलेल्या अवस्थेत पाहणार नाही. बायबल सेज यू विल नॉट लेट युअर होली वन डिके. याचा अर्थ तू तुझा पवित्र लेकराला कधीच कुजण्याचा अनुभव देणार नाही, कारण येशूचं शरीर तसं होतं. इनफॅक्ट येशूच्या कार्यामुळे आपलं पण शरीर तसं राहायला पाहिजे. जोपर्यंत तो घेऊन जात नाही किंवा जोपर्यंत माझा आत्मा प्रभू काढून घेऊन जात नाही तोपर्यंत माझं शरीर कधीच कुजणार नाही, कधीच वाईट होणार नाही. माझी हाडं कुजणार नाही, माझं शरीर कुजणार नाही, माझं स्नायू कुजणार नाही, माझे वेन्स किंवा जे काय बॉडी पार्ट्स आहेत ते कधीच कुजणार नाही. बिलीव्ह इन दिस फॅक्ट, इन दिस ट्रूथ. हे येशूच्या कार्याचं समर्थ आहे, कारण जे नियम प्रभूने आणले ते कधीच बदलणार नाही. जर त्यांनी मोशेला सांगितलं तर मोशेच्या काळामध्ये जर घडलं, मग येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये का नाही घडणार? जर जुन्या करारामध्ये ते नियम लागू होते तर नवीन करारामध्ये येशूने ते सर्व पूर्ण केले आणि आता तुम्ही उत्तम शब्दावर, उत्तम अभिवचनावर उभे आहात. आणि म्हणून तुमचं आणि माझं शरीर कुठल्याही आजाराच्या अधीन होणार नाही. म्हणून कधी आजाराचा स्वीकार करू नका. या सत्यावर तुम्ही उभं राहा की प्रभू तू माझ्यावर तुझं रक्त आणलंयस, अपॉन माय बॉडी, अपॉन माय सोल, माझ्या जीवावर, माझ्या आत्म्यावर, माझ्या शरीरावर प्रभू येशू तू पूर्ण रक्ताने झाकलंयस. कारण ते जे दुसरा पक्षी होता तो पूर्ण बुडालेला होता. पाणी का? रक्त आणि पाणी. प्रभूने फक्त रक्त नाही तर पाणी पण म्हणाला, तू धावत्या झऱ्याचं पाणी घे. द वर्ड ऑफ गॉड, जस्ट तुम्ही ऐकता, देवाचं वचन जस्ट ऐकता, ते देखील तुम्हाला शुद्ध करत राहतं. प्रेज गॉड. तुम्ही म्हणाल नाही पण या जगामध्ये अनेक गोष्टी ज्याच्यामुळे प्रभू मी ऐकून असं वाटतं शुद्ध झालो नाही, प्रभू असं वाटतं अशुद्धपणा आलाय. पण प्रभू म्हणतो ज्यावेळेस तू देवाचं वचन ऐकशील, जे धावत्या झऱ्याचं पाणी आहे, प्रभू म्हणतो तू शुद्ध होशील. That's why come and hear the word. येऊन देवाचं वचन, शब्द ऐका, ते आपल्याला सतत शुद्ध करतं. सर्व सैतानाच्या जगाच्या अशुद्धतेपासून ते तुम्हाला वाचून ठेवेल. जीससच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला, 2 गोष्टी बाहेर आल्या. व्हॉट इज दॅट? काय होतं ते? रक्त आणि पाणी दोन्हीही शुद्ध करणार आहे.
रक्त पण शुद्ध करणार आहे कायमसाठी, आणि पाणी देखील जे येशूच्या कुशीतनं बाहेर आलं ते देखील शुद्ध करणार आहे, कारण ते देवाचं वचन आहे. प्रेज गॉड. डू यू अंडरस्टँड? कारण हे खूप खोल प्रकटीकरण आहे. येशूचं कार्य हे काय साधं सुधं नुसतं क्रुसावर लटकलाय, काहीतरी त्याला मारलं लोकांनी, काहीतरी त्याची दशा केली, हे त्याच्या विषय नाहीये. समजून घ्या की येशू क्रुसावर का होता आणि त्याच्या मागचा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये काय. त्याच्या क्रुसावर जाण्यामुळे आणि पुनरुत्थानामुळे माझ्या जीवनामध्ये काय फरक आला. मी पूर्णपणे शुद्ध झालो. फर्स्ट, आज मला कोणी दोष लावू शकत नाही. आज तुम्हाला कोणी दोष लावू शकत नाही. कोणी म्हणू शकत नाही तू वाईट आहे, अशुद्ध आहे, अपवित्र आहे, पापी आहे. नाही, प्रभूने आपली ओळखच बदलली. येशूने ज्यावेळेस आपल्याला या अर्धन भांड्यामध्ये मातीचं भांड का घेतलं, का त्यांनी धातूचं भांड नाही घेतलं? बिकॉज वी आर ऑल मेड फ्रॉम द डस्ट. या पृथ्वीपासून, या मातीपासून आपण सगळे बनलेले आहे. आणि या मातीच्या भांड्यामध्ये त्याने रक्त आणि पाणी ओतलंय. प्रेज गॉड. हालेलुया. त्याने प्रत्येक गोष्टीचं अर्थ आहे. प्रभूने कुठलीही गोष्ट नियमांमध्ये देखील अर्थहीन नव्हती ठेवली. प्रत्येक गोष्टीला अर्थ होता. प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये त्याचं काहीतरी रिझन होतं, कारण होतं. आमेन. आणि म्हणून त्यांनी पक्षीच का घेतले? तो म्हटलं जिवंत पक्षी पाहिजे आणि शुद्ध पक्षी पाहिजे. हे नियम आहे त्याच्यामध्ये. त्याला मेलेले पक्षी नको होते, त्याला जिवंत पक्षी हवे होते. आपला परमेश्वर जिवंत, जोपर्यंत तो क्रुसावर गेला नाही तोपर्यंत शुद्ध राहिला. जोपर्यंत तो त्या भांड्यामध्ये त्याचं रक्त पडत नाही तोपर्यंत तो शुद्ध होता. आमेन. हालेलुया. येशूचं क्रुसावरचं जाणं खूप सामर्थ्यशाली प्रेम. येशूच्या क्रुसाची घटना खूप सामर्थ्यशाली आहे. येशूने केलेल्या एक एक गोष्टीचं जे अर्थ आहे खूप सामर्थ्यशाली. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही आणि मी सर्वजण शुद्ध झालं. सर्वजण शुद्ध झालं. दुसरं, तुमचं आणि माझं शरीर कधीच आजारी होणार नाही. ऍक्सेप्ट दिस. थर्ड, तुमचा जीव देखील प्रभूने त्याच्या रक्तात बुडवलेला आहे आणि त्याला शुद्ध केलाय. तुमचं मन, तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमचे डिझायर्स ते देखील त्यांनी इच्छा केले, पूर्ण शुद्ध केले. याचा अर्थ जेव्हा मी ख्रिस्तामध्ये येतो ना, प्रभूने पूर्णपणे मला शुद्ध करून ऍक्सेप्ट केलं. मला त्या पूर्ण छावणीमध्ये पुन्हा घेऊन आला जिकडे देवाची उपस्थिती आहे. प्रभूने नगराबाहेर क्रुसावर त्याचं रक्त सांडलं, पण नंतर जसं या महारोग्याला शुद्ध करण्यात आलं, त्या महारोग्याला कुठं आणण्यात आलं माहितीये? पुन्हा त्या छावणीमध्ये. आणि त्या छावणीमध्ये होतं देवाचा निवास मंडप. याचा अर्थ निवास मंडप जिकडे देवाची उपस्थिती होती तिकडे महारोगी जाऊ शकत नव्हता. पण ज्यावेळेस महारोगीला शुद्ध करण्यात आलं, त्याला तिकडनं उचलून त्या निवास मंडपाच्या जवळ आणण्यात आलं जिकडे देवाची उपस्थिती. दॅट मीन्स द ब्लड ऑफ जीसस ब्रिंग्स अस बॅक इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. देवाचं रक्त, येशूचं रक्त पुन्हा आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये घेऊन येतं. हालेलुया. Did you understand this? आणखी खूप गोष्टी आहेत, बट आय एम सेन्सिंग की इथपर्यंत ठीक आहे. हे दोन पक्षी, एक आहे क्रुसावरचं येशू, दुसरा आहे पुनरुत्थित येशू. प्रेज गॉड. त्याच प्रकारे पापासाठी देखील एक वेगळं अर्पण होतं. ते नंतर कधीतरी पाहू. पण या महारोग्यांसाठी का महारोग? कारण पाप एका महारोग्यासारखा आहे. सिन, ज्याच्यामुळे आजार, ज्याच्यामुळे श्राप, ज्याच्यामुळे मरण, ज्याच्यामुळे सर्व त्रास आले, प्रभूने ते सर्व घालवले. आमेन. आणि एकच गोष्टीच्या द्वारे त्यांनी घालवलं, ते आहे त्याचं ब्लड, त्याचं रक्त. आणि येशूचं रक्त पुरेसं आहे या सर्व गोष्टीपासून आपल्याला वेगळं करण्यासाठी. आणि नाव ही हॅज सेपरेटेड यू. त्यांनी तुम्हाला मला वेगळं केलंय. त्याच्या रक्ताने तुम्हाला मला वेगळं केलंय, जगापासून वेगळं केलंय.
सैतानाच्या गोष्टींपासून वेगळं केलंय, अंधारापासून वेगळं केलंय, सैतानाच्या प्रभावापासून वेगळं केलंय, शापापासून वेगळं केलंय, आजारापासून वेगळं केलंय. तुमचं शरीर, माझं शरीर पूर्णपणे निरोगी केलंय. दॅट्स वाय तुम्ही स्वतःला सांगू शकता की मी येशूच्या कार्याच्या द्वारे माझं शरीर निरोगी आहे आणि शेवटपर्यंत निरोगी राहील. आमेन. यू कॅन टॉक टू युअरसेल्फ. तुम्ही स्वतःच्या शरीराशी बोलू शकता. तो जो पक्षी, दुसरा पक्षी जो जिवंत होता, तो तुमचा आत्मा आहे. दुसरा अर्थ असा आहे की तो तुमचा आत्मा आहे. किरमिजीचं जे लोकर किंवा कापड हा तुमचा जीव आहे आणि जे लाकूड आहे ते तुमचं शरीर दर्शवतात, जे कधीच कुजणार नाही, कारण हे तिन्ही त्या रक्तामध्ये बुडाले. प्रेज गॉड. आणि तुमचा आत्मा मोकळा झाला. जसं पक्षी देखील मोकळा झाला, तुमचा देखील आत्मा मोकळा झाला. जसं येशू पुनरुत्थित झाला, तुमचा देखील आत्मा मोकळा झाला. इजोबचं जे फांदी आहे, इजोबची जी फांदी आहे, याच्या दोन गोष्टी होत्या. त्याचं जे गुण आहे, एक तर ते खूप प्युट्रिफॅक्शन, म्हणजे त्याचा एक गंध असायचा. त्या झाडाच्या फांदीचा एक प्रकारचा गंध असे आणि ते औषधी होतं. याचा अर्थ जेव्हा त्यांनी त्या गोष्टी फांदी ती जोडली, तो म्हणाला तुमचं शरीर देखील पूर्णपणे निरोगी आहे. त्याच्या जवळ कुठलाही त्या झाडाचं जे खूप गुण होते ना, त्या स्मेलमुळे, त्या वासामुळे, त्या गंधामुळे कुठल्याही प्रकारच्या गोष्टी, किडे त्याच्या जवळ येत नसे. आणि त्या झाडाच्या फांदीचे फायदे असे होते की एक प्रकारचं औषधी ते होतं. जेव्हा येशूला क्रुसावरती तहान लागली होती, त्याला कशावर ते रस देण्यात आला माहितीये? एजोबाच्या फांदीवर. प्रेज गॉड. लाकूड जो ज्याच्यावर येशू ख्रिस्त लटकलेला होता, ते लाकूड कशाच होता? ते लाकूड होतं त्या गंधसरूचं लाकूड, ज्याच्यावर येशू लटकला होता. पक्षाला कशावर बांधण्यात आलं? त्या लाकडावर बांधण्यात आलं होतं. येशूला कुठं लटकवण्यात आलं? त्या लाकडावर लटकवण्यात आलं. प्रेज गॉड. अशा अनेक वेगवेगळे प्रकटीकरण आहेत ह्याविषयी. बट सिंपल तुम्हाला सांगतो, प्रथम येशूच्या कार्यामुळे, येशूच्या क्रुसामुळे, येशूच्या पुनरुत्थानामुळे तुम्ही आणि मी शुद्ध झालोय. नाउ यू डोंट हॅव इव्हन तुमचं माइंड, तुमचं कॉन्शियन्स, तुमची जाणीवता, तुमची विवेक, तुमची बुद्धी हे देखील प्रभूने शुद्ध केली आहे. बायबल रोमकरासमध्ये सांगतं की त्याने तुमची विवेक देखील शुद्ध केलेला आहे. पण तुमच्या विवेकातनं हे सर्व गोष्टी काढून टाका की मी वाईट झालोय, मी पापी आहे, मी आज काहीतरी केलेलं आहे, आजचा दिवस चांगला नाही, कालचा दिवस वाईट घालवला, आज माहित नाही प्रभू माझ्या बरोबर आहे की नाही. प्रभू म्हणतो मी 7 वेळा रक्त शिंपडलंय. परफेक्टली तुम्ही शुद्ध झाले आहात. रोजच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध झालेले आहात. 7 आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत. प्रभू म्हटला 7 दिवस तू शुद्ध आहेस. सोमवारी आला मी शुद्ध आहे, मंगळवार आला मी शुद्ध आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार तर बेस्ट शुद्धचा दिवस असं वाटतं ना. संडे म्हटलं बेस्ट दिवस आहे, आजच्या सारखं शुद्ध दिसत नाही मी कुठं, है ना. मंडे आला ना असं वाटतं नाही फिनिश, आज काहीतरी भयानक घडणार आहे. प्रभू म्हणतो 7 दिवस तू शुद्ध आहेस. कशामुळे? येशूच्या रक्तामुळे, येशूच्या त्या रक्ताच्या प्रवाहामुळे. आणि जे पाणी आहे, जे देवाचं वचन आहे, ते देखील आपल्याला सतत शुद्ध ठेवतं. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून येऊन जस्ट देवाचं वचन मी ऐकतो आणि तुम्ही ऐकता, सतत देवाचं पाणी, जे वचनाचा प्रवाह आहे, ते सतत मला शुद्ध करत राहतं. सर्व अशुद्धता जी मनामध्ये सैतान भरायचा प्रयत्न करतो ना, ते ऐकून ऐकून असं वाटतं मन जाम झालंय, पण जेव्हा देवाचं वचन येतं ते तुम्हाला शुद्ध करून टाकतं. आमेन. प्रेज गॉड. हालेलुया. आणि हा अध्याय खूप सुंदर आहे, मी खूप शॉर्ट मध्ये सांगितलाय, बट जर लाईन बाय लाईन जर आपण गेलो ना, त्याला तासन तास लागतील. इट इज सो पॉवरफुल. जे येशूने केलं हे खूप सामर्थ्यशाली आहे. जे येशूने केलं हे अद्भुत आहे. आमेन. म्हणून नेहमी कधी कधी तुम्ही विसरू नका की येशूने तुमच्यासाठी, माझ्यासाठी काय केलं. माझं ख्रिस्ती जीवन कुठून सुरू झालं, माझं ख्रिस्ती जीवनाची सुरुवात काय आहे. माझ्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात ही नाही की मी आलो चर्चमध्ये
त्याच्यामुळे मी आलो नसतं तर झालंच नसतं, है ना. पण ऍक्च्युली इट्स नॉट बिकॉज ऑफ दॅट, इट्स बिकॉज गॉड ब्रॉट यू. प्रभू तुम्हाला घेऊन आला आणि प्रभूने आधीच सोय करून ठेवली होती. आमेन, प्रेज गॉड. तुम्ही किती वर जा प्रभूमध्ये, किती वाढा, किती तुम्ही अभिषेक व्हाल, किती मोठे सेवक व्हाल, पण प्रभू म्हणतो तुझा पाया हाच राहील, हाच तुमचा पाया आहे. येशूचं क्रुसावरचं जाणं आणि येशूचं पुनरुत्थान, ह्या दोन घटना ह्या खूप सामर्थ्यशाली आहे. कारण तुमचं आणि माझं जीवन इकडनं सुरू झालं, ख्रिस्ताबरोबरचं ख्रिस्ती जीवन इकडनं सुरू झालं. आमेन. म्हणून आज तुम्ही सर्व आशीर्वादांचा पात्र आहात. कुठले आशीर्वाद तुम्हापासून चुकणार नाही जर तुम्ही विश्वास ठेवाल. तुम्ही कुठले आशीर्वाद चुकवणार नाही. तुम्ही आजार तुम्ही सहन करणार नाही. आरोग्य तुमचा भाग आहे, चांगलं स्वास्थ्य तुमचा भाग आहे, चांगलं जीवन तुमचा भाग आहे. येशूमुळे, येशूच्या क्रुसावर आणि पुनरुत्थानाच्या द्वारे आज तुमचा भाग चांगला भाग आहे. वाईट भाग येशूने घेतला, चांगला भाग तुम्हाला दिला आणि मला दिला. प्रेज गॉड, हालेलुया. त्रासाचा भाग त्यांनी उचलला, कष्ट करण्याचा भाग त्यांनी उचलला, वेदनेचा भाग येशूने उचलला, छळ करण्याचा भाग येशूने उचलला. तुम्हाला सर्व चांगला भाग दिला. तू फक्त स्वीकार कर आणि त्याचा उपभोग घे. माझ्या आशीर्वादांचा उपभोग घे, माझ्या आरोग्याचा उपभोग घे, माझ्या चांगल्या स्वास्थ्याचा उपभोग घे. प्रभू म्हणतो तुला मी चांगला भाग दिलाय. आमेन, प्रेज गॉड. दॅट्स व्हाय नेव्हर फॉरगेट. म्हणून प्रभू भोजन फक्त प्रभू भोजनच नाही तर इवन बाकीचे संडेज देखील एक प्रकारची भाकर मोडण्याची दिवस आहे, कारण त्या दिवशी तुम्ही वचनाची भाकर तुम्ही खात आहात. प्रेज गॉड. आज तुम्ही ही भाकर जी दर्शक आहे किंवा तो जो प्याला जो दर्शक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता, ही चांगली गोष्ट आहे. पण इतर रविवार देखील तुम्ही वचनाची भाकर खात आहात. प्रभू म्हटला मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातनं निघालेल्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे जगेल. याचा अर्थ देवाच्या मुखातनं आलेला शब्द आत्मिक भाकर आहे. प्रेज गॉड, हालेलुया. डिड यू अंडरस्टँड दिस? येशूचं क्रुसावर जाणं आणि पुनरुत्थान दोन्ही घटना जोडून सामर्थ्यशाली आहे. फक्त क्रुसावर जाणं नाही तर क्रुसावर जाणं आणि पुनरुत्थान. कारण क्रुसावर जाणं हे कार्य पेमेंट झालेलं आहे, हे किंमत भरलेली आहे. पण पुनरुत्थान त्याची पावती आहे. हे ना, सपोज तुम्ही दुकानात गेला आणि तुम्ही म्हटला की मला एक गोष्ट विकत घ्यायची आहे आणि तुम्ही किंमत भरली. पण आता तुम्ही किंमत भरली, त्याची किंमत भरल्याची काय खात्री आहे की तुम्ही किंमत भरली? जोपर्यंत तुम्हाला पावती मिळत नाही ते सिद्ध होत नाही की किंमत भरली आहे. राईट? पावती हे दाखवतं की किंमत भरली आहे. राईट? पुनरुत्थान त्या पावतीसारखं आहे. तुम्ही सैतानाला दाखवू शकता, पहा पावती, येशूने किंमत भरली आहे. सैताना, आजार, हे बघ पावती, येशूने माझ्या आजाराची किंमत भरली आहे. श्राप, ही पावती पहा, येशूने माझ्या श्रापासाठी किंमत भरली आहे. हालेलुया. पुनरुत्थान ती पावती आहे जी तुम्ही सैतानाच्या तोंडावर मारू शकता. पहा सैताना, हे तुझं कार्य माझ्यावर चालणार नाही. येशूने जे केलेलं कार्य आहे, पुनरुत्थान त्याची पावती आहे. आमेन, हालेलुया. सो व्हेन यू प्रे, जस्ट तुम्ही प्रार्थना कराल, ऑलवेज रिमेंबर, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने काम करत आहात. तुम्ही कुठल्याही छळाखाली नाही, तुम्ही कुठल्याही त्रासाखालून तुम्ही म्हणता अरे मी जितका त्रास सहन करला तितका मी सामर्थ्यशाली होईल. रॉंग. काही लोकांची समज तशी झाली, मी जितका त्रास सहन करेल ना तेवढं माझ्यामध्ये सामर्थ्य वाढेल. रॉंग. फुलिशनेस आहे. प्रभूने तुम्हाला छळासाठी निवडलं नाही, प्रभूने तुम्हाला गौरवासाठी निवडलंय. तुमच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे, जे गौरवाचं सामर्थ्य आहे. तुम्हाला छळ होण्यासाठी निवडलं नाहीये. जरी छळ होत असेल ते भाग वेगळा, पण तुमचा भाग छळासाठी नाही, गौरवाचा आहे. छळाचा भाग येशूने पूर्ण केलाय. तो येशूवरच जाऊ शकला आणि फक्त तोच सहन करू शकत होता. तुम्ही आणि मी त्या जागेवर असतो ना, आपण एक क्षण पण सहन केला नसता, पण येशूने तो सहन केला आणि तो म्हटला गौरवाचा भाग मी तुला देत आहे. प्रेज गॉड. आज तुम्ही आणि मी त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या गौरवामध्ये आहोत. जस्ट तुम्ही प्रार्थना करता किंवा स्वतःसाठी प्रार्थना करता, या जागृतीने प्रार्थना करा की मी त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने प्रार्थना करताय, कारण त्या सामर्थ्याने सर्व शक्य आहे.
कारण ह्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याने येशूला जिवंत केलंय. याच सामर्थ्याने येशू कबरेतनं बाहेर आला. याच सामर्थ्याने रोगी बरे झाले. या सामर्थ्याने सगळे व्यंगधड झाले. या सामर्थ्याने ती लेकरं मरणातून उठून बाहेर आली. हेच ते सामर्थ्य येशूवर कार्य होतं. जरी तो पृथ्वीवर चालत होता, त्याच्यावर पुनरुत्थानाचं सामर्थ्य होतं. पण ती एक काळ आला जेव्हा येशूला क्रुसावर जावं लागलं, आणि तो काळ, त्या काळामध्ये त्याला त्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. पण ते सामर्थ्य त्याच्यावर निघून गेलं नाही. ते सामर्थ्य त्याच्यावर होतं. आणि बायबल सांगतं, खूप सुंदर वचन आहे, वेन एव्हर आय रीड आय एम सो टच्ड. बायबल सांगतं की येशूला मरण धरू शकत नव्हतं. ओ माय गॉड, येशूला मरण धरूच शकत नव्हतं. तो किती काळ तिकडे राहू शकला असता ना. बायबल सांगतात ते 3 दिवस ते मोजलेले दिवस होते. 3 दिवस हे विदित होते की तो 3 दिवसच का तिकडे राहील. ऍक्च्युली तो 1 सेकंड पण त्या मरणाच्या तावडीत अडकला नसता, 1 सेकंड देखील. कारण येशूवर ते सामर्थ्य होतं. त्याला मरण धरूच शकत नव्हतं ऍक्च्युली. पण त्यांनी अलाव केलं, त्याने परवानगी दिली, त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये जाऊ दिलं की ठीक आहे, मरण येऊ दे, कारण मनुष्य जातीची ही किंमत आहे. परमेश्वरावर काय सैतानाची मजाल की त्याच्यावर मरण तर घेऊन येईल. पण येशू बोला, ठीक आहे लॉर्ड, आय अलाउ इट टू कम. मी ते येऊ देतो. आणि 3 दिवस येशू त्या कबरेमध्ये होता. पण बायबल सांगतं ते 3 दिवस जस्ट पूर्ण झाले, ऍक्च्युली मरणानेच हात काढला. इफ आय से लाईक दिस यू विल बी शॉक्ड. मरणाने हात काढला. म्हटलं आय कॅनॉट कीप जीसस. मी येशूला इकडे ठेवू शकत नाही जास्ती काळ. बिकॉज मरण, जे मरणाचे बॉन्डेज होता, मरण स्वतः म्हटलं आय कांट कीप दिस. हे ठेवू शकत नाही मी जास्ती काळ. मला ह्याला सोडावं लागेल. दॅट वॉज द पॉवर ऑफ रेझरेक्शन. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे, जे येशूवर मेल्यानंतर देखील काम करत होतं. ओ माय गॉड, जर त्या काळामध्ये एलियाला जस्ट मरण पावला, एलियावर इतकं सामर्थ्य होतं, एलियावरचा अभिषेक इतका भयानक होता की एलिया मेल्यानंतर एलियाच्या मेलेल्या शरीरावर देखील त्याचं सामर्थ्य वाहत होतं. आणि एक दिवस एलियाला पुरायला हे गेले आणि खड्डा खोदला असताना तिकडे एखाद्या व्यक्तीचे हाड होते. दुसरा व्यक्ती मरण पावला होता. जस्ट एलियाचं धड तिकडे टाकण्यात आलं, एलियाचा धक्का त्या व्यक्तीला लागला, तो व्यक्ती उठून उभा राहिला. ओ माय गॉड, एलियामध्ये हे सामर्थ्य. एलियाचं शरीर मेलेल्या माणसाला चिकटलं आणि मेलेला माणूस उठून उभा राहिला. देन व्हॉट अबाउट जीसस? येशू विषय काय? येशू त्या मरणाच्या कबरेमध्ये, इनफॅक्ट ते 3 दिवस का होता त्याचं मागचं रिझन आहे. त्या 3 दिवसामध्ये त्याने अनेक गोष्टी पूर्ण केल्या. आणि जसं ते कार्य पूर्ण झालं, डेथ सेड आय कॅन नॉट होल्ड जीसस. मी येशूला धरूच शकत नाही. म्हणून मरणानेच येशूला टाकून दिला. म्हणाल गो, आय कांट होल्ड यू. मी धरू शकत नाही तुला. दॅट्स द पॉवर ऑफ रेझरेक्शन. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य जे तुमच्या आतमध्ये आलंय, हे माझ्या आतमध्ये आलंय. प्रेज गॉड. आज सैतानाची कुठलेही मरणाचं सामर्थ्य तुमच्यावर काम करू शकत नाही. डोंट इवन बिलीव्ह की तुम्ही नुकसानमध्ये जाल, तुम्ही खाली जाल, सैतान माझ्यावर ओव्हरपॉवर करेल, अंधकार माझ्यावर ओव्हरपॉवर करेल, सैतान माझ्यावर तावडी करेल, आजारी येईल. नथिंग विल हॅपन. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. त्या गोष्टीमध्ये जाऊ देखील नका, विचार पण करू नका. ओ माय गॉड, यू आर अ व्हेरी पॉवरफुल पर्सन. तुम्ही खूप सामर्थ्यशाली लोक आहात. क्रुसावरची घटना आणि पुनरुत्थानाची घटना ही काय फक्त छोटी 1-2 दिवसात घडलेली नुसती घटना नाहीये. च्या मागे सामर्थ्य आहे. दॅट इज पॉवर. यू नो, व्हेन पीपल गेट हील्ड, जस्ट लोक बरे होतात, ते त्या सामर्थ्याने बरे होतात, त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने बरे होतात. हालेलुया. ते सामर्थ्य जे जीवन ओततं, जे सामर्थ्य लोकांना बरं करतं, जे सामर्थ्य सैतानाला बाहेर काढतं, ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य. इट्स अ पॉवर ऑफ रेझरेक्शन. रेझरेक्शन, पुनरुत्थान म्हणजे ज्या सर्व गोष्टी मेलेल्या आहेत, कुजलेल्या आहेत, सडलेल्या आहेत, निराश आहेत, डिप्रेस्ड आहेत, आशाहीन आहेत, गॉड म्हणतो त्याच्यात मी पुनरुत्थानाचं सामर्थ्य होतीन, पुन्हा त्याला सजीव करेन. आमेन. जीसस वॉज ऍक्च्युअली डेड. येशू अक्षरशः मरण पावला होता.
पण त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने त्याला उचलला. होली स्पिरिट ब्रिंग्स द पॉवर ऑफ रेझरेक्शन. पवित्र आत्मा पुनरुत्थानाचं सामर्थ्य ओतून. प्रेज गॉड. आणि ते तुमच्या आतमध्ये आहे. ते तुमच्या आतमध्ये आहे. आय एम सेइंग ते तुमच्या आतमध्ये आहे. ते तुमच्या आतमध्ये आहे. हे सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे. आजारावर मात करण्याचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे. शापाला तोडण्याचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे. मरणातनं जिवंत करण्याचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे. आय एम टेलिंग यू दिस इज वर्किंग इन यू. प्रॉब्लेम आहे की मी पाहिलं नाहीये. प्रॉब्लेम आहे की मला माहित नव्हतं. प्रॉब्लेम आहे की मग कधीच त्याची अनुभव केला नाही किंवा मी कधी टेस्ट पण केलं नाही. प्रभू असं काय आहे का? आय बिलीव्ह विथ ऑल माय हार्ट येणाऱ्या दिवसामध्ये मेलेले पण उठतील. हे सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे. प्रेज गॉड. आय डोंट केअर कुठं झालंय का नाही झालंय. मला माहित नाही कुठल्या देवाच्या सेवकाने केलं का नाही केलं. पण आय बिलीव्ह पर्सनली गॉड तू या सामर्थ्याच्या द्वारे मेलेले देखील उठवशील. मला माहित नाही कसं, पण हे सामर्थ्य करण्यास समर्थ आहे. आमेन. मग आजार बिजार तर गोष्टी लांबचीच आहे. फॉरगेट अबाउट द सिकनेस. डेड पीपल हॅव टू रेस्ट. मेले लोक उठले पाहिजे. जाग्यावर तुमच्या डोळ्यासमोर आरोग्य घडले पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर व्यंग लोक सरळ होताना तुम्हाला पाहायचे. हालेलुया. आय एम टेलिंग यू दिस इज ऍक्च्युअली पॉसिबल. हे शक्य आहे आणि हे सामर्थ्य करू शकतं. चुरगळलेला गोळा, जसा कागदाचा चुरगळलेला गोळा जास्त तुम्ही असा सोडून देता ना, तो पुन्हा तसा कसा जाग्यावर होतो, असा ना परत पसरतो. तसं झालेले लोक अक्षरशः जाग्यावर बरे झालेले आहेत या सामर्थ्याने. आणि आय बिलीव्ह हे सामर्थ्य सगळं फक्त देवाच्या सेवकांवर नाही, सर्वांवर आहे. इट इज अपॉन ऑल. अँड दीज साइन्स शॅल फॉलो. ही चिन्ह तुमच्या मागे येतील जे विश्वास धरतात. तुम्ही त्यांच्यावर हात ठेवाल आणि ते बरे होतील. आमेन. तुम्ही त्या येशूच्या नावात भूते काढाल. तुम्ही वेगवेगळे द्रव्य जरी प्याला चुकून, घातक द्रव्य, मरणाचं द्रव्य, तरी ते तुम्हाला बाधणार नाही.